नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आयज म्हत्वाच्यो बातम्यो म्हटल्यार काल रातीं एंटी करप्शन ब्युरोन कोंकण रेल्वे पुलीस स्टेशन मडगांव हांगासर रेड मारून त्या पुलीस स्टेशनाचे PI सुनील गुडलर आणि हेड कॉन्स्टेबल हुसैन हांकां अरेस्ट केली. एका कर्नाटकांतल्या मीठ ट्रान्सपोर्टरा कडल्यान पैसे ह्या दोगांयनी मागलेले आणि त्या 2 लाख रुपयांतले 25,000 पयलो हप्तो ते कलेक्ट करपाचे असले आणि त्या वेळारूच ACBन रेड मारून तांकां धरले. दोगांयकू अरेस्ट केल्ली आसा. अजून मेरेन सस्पेन्शन ऑर्डर इश्यू जावना, पूण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी बेगीनूच ही सस्पेन्शन ऑर्डर येतली अशा पद्धतीचो स्टेटमेंट केल्लो आसा. दुसरी महत्वाची बातमी ती म्हटल्यार शिवोले काल 11.07 crores रुपयाचो ड्रग्स ANCन सील केलो. एक व्हडली रेड ANCन काल मारली. ह्या पयलीं आमी पळयतात क्रोड्स ऑफ रुपीसाची ऑलमोस्ट 10 crores एक रेड फाटल्या दिसांनी अशाच पद्धतीन ANCन मारलेली. हालींच ANCच्या SP पदाचेर सुनीता सावंत हांची नियुक्ती जाल्या आणि सुनीता सावंत हांची नियुक्ती जाल्या उपरांतूच ही इदी व्हडली रेड ऑलमोस्ट 11.7 crores रुपयाची ANCन मारल्या कारणान आणि एक बरी कारवाई पुलिसांनी केल्ली आसा. पुणून पुलिसांच्या कामाची तोखणाय करता आसतनाच गोंयच्या ड्रग्स ट्रेडीचे जे सिरियसनेस आसा म्हटल्यार कशा तरेन कोट्यांनी रुपयाचे ड्रग्स हे पुराय गोंयभरान कशे पसरल्यात आणि ताचो कसो वेव्हार गोंयांत चलता आसूं येत हाचो अदमास जरी घेतलो, हाचो विचार जरी केलो जाल्यार हाचे सिरियसनेस आमच्या लक्षांत येवपाक शकता. आता ड्रग्स वेव्हाराचे 2 बाजू आसात. एक म्हटल्यार ह्या ड्रग्स वेव्हारान पैसे कमोवपाक लागून खुबशे आमचे स्थानिक थळावे भुरगे हातूंत इन्वॉल्व जाल्ले आसात. कारण हे ड्रग्स गिरायका मेरेन पावोवपा खातीर मनीस जाय पडटात आणि ते जर व्यवस्थित पद्धतीन गिरायका मेरेन जर ते पावले जाल्यार तातूंतल्यान व्हडा प्रमाणात येणावळ आसा आणि ह्या येणावळीक भुलोवन कोस्टल बेल्टांतले कितलेशेच गोंयकार तरणाटे हे ह्या वेव्हारान गुंतत आसात. कारण तांकां एकतर नोकरी ना, तांकां खंयच्याच पद्धतीची व्यवसाय ना, जाल्यार हेर गजालींची तांची परिस्थिती ना आणि त्या खातीर इजी मनी फक्त त्यो पुडयो लोकां मेरेन पावयल्यो, गिरायका मेरेन पावयल्यो की तातूंतल्यान इन्कम मेळटा आणि अशा तरेन कोस्टल बेल्टांतले कितलेशेच भुरगे ह्या बिझनेसान इन्वॉल्व जाल्ले आसात अशी प्रायमरी एक तपासांतल्यान म्हायती मेळटा. दुसरी गजाल, कोस्टल बेल्टान अशा तरेचो हो बिझनस, अशा तरेचो हो रोजगार उपलब्ध आसा ही गजाल आता हेर ग्रामीण म्हटल्यार हिंटरलँडांतल्या भुरग्यांक कळलेली आसा आणि तेवूय आता ह्या बिझनसा कडेन अट्रॅक्ट जावपाक लागल्यात आणि त्या खातीर गोंया खातीर ही खूप सिरियस अशा पद्धतीची गजाल. आता हो जालो इन्कम म्हटल्यार येणावळ जोडपाच्या बाबतीतलो विशय. दुसरो तितलो सिरियस विशय म्हटल्यार एज अ व्यसन म्हणून ह्या ड्रग्साच्या विळख्यानूय आयज तरणाटी पिढी ही भितर सापडत चल्ल्या आणि तातूंतल्यान कितल्योश्योच फॅमिली ह्यो उद्ध्वस्त जायत आसात. कितलेशे तरणाटे ह्या ड्रग्साच्या व्यसनाक बळी पडलेले आसात आणि तातूंतल्यान कशा पद्धतीन तांकां भायर काडप हाची कांयच स्पश्टता नसल्या कारणानूय कितलीशीच घरां कितलेशेच फॅमिली आयज उद्ध्वस्त जायत आसात. नो डावट पुलीस आपल्या तरेन एक्शन घेत आसा, पुलीस आपल्या तरेन ड्रग्स सीज करीत आसा, पूण ज्या प्रमाणान पुलीस ड्रग्स सीज करतात त्याच्या डबल ते टिबल प्रमाणान हो ड्रग्स ऑलरेडी इन सिस्टम आसा आणि ऑलरेडी सगळीकडे ह्या ड्रग्साचो व्यवहार चलता हे तातूंतल्यान स्पष्ट जाता. आणि त्या खातीर ह्या ड्रग्साच्या विशया कडेन म्हाका दिसता सरकारान खूप सिरियसली पळोवपाची गरज आसा. नो डावट सरकारान आपली पॉलिसी ठरयल्ली आसा, नो कॉम्प्रोमाइज ऑन दीस ड्रग्स इश्यू म्हणून. पूण फक्त पॉलिसी थारायली म्हणून जायना, सरकाराक एकठांयन म्हटल्यार रुलिंग अपोजिशन सगळ्यांनी आणि एज अ सोसायटी म्हणून आमी दर एका गोंयकारान हातून ह्या मिशनान इन्वॉल्व जावचे पडटले आणि ह्या ड्रग्साच्या ह्या विळख्यांतल्यान गोंयाक आणि गोंयकारांक विशेष करून गोंयच्या तरणाट्यांक आमकां व्यवस्थित पद्धतीन सेफली भायर काडचे पडटले. पूण ताची तयारी ही सरकाराक दवरची पडटली. पर्यटनाच्या नावा सकयल कितल्योश्योच अश्यो गजाली सुरू आसात
आणि पर्यटनाच्या नावा सकयल सरकार या सगळ्या गजालीच्या बाबतीत खंय तरी सॉफ्ट धोरण राबयता। म्हाका दिसता पर्यटनाच्या नावार आयज आमी ह्या सगळ्या गजालीकडे जर सॉफ्ट अप्रोच दवरत जाल्यार भविष्यान ह्योच गजाली ह्यो सिरियस जातल्यो आणि गोंय आणि गोंयकारांक ह्यो गजाली काबार करतल्यो आणि त्या खातीर सरकारान आणि एज अ सोसायटी म्हणून आमकां दर एकल्या गोंयकाराक सादूर रावचें पडटलें। तिसरी महत्वाची बातमी म्हटल्यार हळदोणचे आमदार ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हांणी एक व्हिडिओ रिलीज केला आणि ह्या व्हिडिओतल्यान तांणी एका सिरियस एक्साइज स्कॅमा संदर्भात पोलखोल केला, पर्दाफाश केला। He has explained one excise scam wherein excise officials आणि पुलिस हांचे नेक्सस जावन एक डिस्टिलरी ज्या डिस्टिलरींतल्यान बनावट सोरो तयार करपाचें काम चलतालें आणि ह्या डिस्टिलरीचेर गुजरात पुलिसांनी येवन गुजरात एक्साइजाच्या अधिकाऱ्यांनी येवन ह्या डिस्टिलरीक सील करपाची घडणूक ही गोंयांत घडलेली आसा। हाची बातमी हाची डिटेल खंयच तशा पद्धतीन हायलाइट जावंक ना, पुणून ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा MLA फ्रॉम हाल्दोणा has explained in his video the total scenario of what the scam is. गोंयान फाटल्या कितल्याशाच दीस फाटले कितलेशाच म्हयने तुम्ही पळयतात गोंयांतलो सोरो हो भायल्या राज्यांनी थंयसरले एक्साइज ऑफिशियल्स धरीत आसात। कदंबा गाडयेंतल्यान सोरो हांगासरल्यान स्मगल जाता। हेर एक एक्साइज इन्स्पेक्टरूच ह्या स्मगलिंगान सापडलेलो आसा, ताचेर एक्शनूय जाल्ली आसा। सो एक्साइज डिपार्टमेंट हे करप्शनाचे एक कोर डिपार्टमेंट जाल्लें आसा, पुणून हो करप्शन नाजाल्यार त्या एक्साइज डिपार्टमेंटांतल्यो ह्यो भानगडी ह्यो मुखेलपणान खंयच्याच मिडियाचेर नाजाल्यार खंयच ह्यो हायलाइट जाताना दिसना। छुप्या पद्धतीन सायलंटली हो सगळो व्यवहार सुरू आसा आणि तातूंतल्यान क्रोर्स ऑफ रुपीसाचे टर्नओव्हर सुरू आसा। एक्साइजाच्या ह्या भानगडीचेर कोणाचेच लक्ष ना आणि त्या खातीर एक्साइज हो दुसरो एक सिरियस थ्रेड हो गोंया खातीर जाल्लो आसा। आणि ह्या प्रकरणांतल्यान ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हांणी कशा तरेन ही एक डिस्टिलरी कंपनी जी मुळात कंपनी जाचे लायसन्सूच नॉन अल्कोहोलिक बेवरेजीस प्रोडक्ट करपा खातीरचे परमिशन ह्या कंपनीकडे आसा, पुणून गोंयान ही कंपनी अल्कोहोलाचे प्रोडक्शन करता, म्हटल्यार हांगासरूच ही इलिगॅलिटी एक्सपोज जाता। दुसरी गजाल, ह्या कंपनीक IDCन प्लॉट दिला, शेड दिल्या फॉर डुईंग दीस अल्कोहोलिक बिझनेस। म्हटल्यार सरकार कशें चलता आणि नेमके ह्या सरकारान छुप्या पद्धतीन हे जे मास्टर्स आसात ते कशा पद्धतीन सिस्टम वापरून अशा इलिगॅलिटी गजालींक थाराव दितात हेच या प्रकरणातल्यान स्पष्टपणान दिसून येता। खरें म्हटल्यार काँग्रेस पक्षान हो सिरियस विषय हो सिरियसली घेवन तो लोकां मुखार हाडपाची गरज आसली, पुणून इतल्या सिरियस विशयाचेर आमदार कार्लोस फेरेरा फक्त इंडिव्हिज्युअल आपलो व्हिडिओ काढून तो विषय एक्सप्लेन करता, हे नेमके कितें हे मात आमकां समजून येवंक ना। एज अ पार्टी म्हणून एंड एज अ लेजिस्लेचर म्हणून तिगूय आमदारांनी बसून खरें म्हटल्यार ह्या एक्साइज स्कॅमाचो एक्सपोज करपाची गरज असली। तें काम काँग्रेस पक्षान कित्याक करूंक ना, तें काम काँग्रेस पक्षाच्या लेजिस्लेचर विंगान कित्याक करूंक ना। वाय नॉट दिस इश्यू हॅज बीन रेज बाय लीडर ऑफ ऑपोजिशन। कितलेशेच प्रश्न काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक दर एका घडणुकीचेर प्रश्न तयार जातात आणि त्या प्रश्नाच्यो जापो कोणाकूच मेळनात आणि त्या खातीर काँग्रेस पक्षाचेर लोकांनी विश्वास दवरप कसो हे नेमके कितें चल्लां काँग्रेस पक्षान हाची जाप हाचें उतर कोणाकूच मेळना आणि घुसपा गोंधळ जाला आणि त्याच खातीर आयज काँग्रेस पक्षाची ही परिस्थिती तयार जाल्ली आसा। एक व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू एक्साइज डिपार्टमेंटाचो जातून इंटर स्टेट स्मगलिंगाचो विषय आसा, तातून एक्साइज आणि पुलीस ऑफिशियल्स कशे इन्वॉल्व जाल्ले आसात हे ह्या कंपनीक बनावट सोरो तयार करपाक जे स्पिरीट लागता रॉ मटेरियल जो सोरो करपाक लागता ते गोंयान कशें येयलें आणि त्या डिस्टिलरीन वचून तातून हो बनावट सोरो तयार जावन गोंया भायर कसो गेलो ह्या सगळ्या प्रश्नाच्यो जापो ह्यो सिरियसली सोदपाची गरज आसा। पुणून सरकार ह्या सगळ्या गजालीकडे आड नदर करता आणि अंडरग्राउंड पद्धतीन ह्यो सगळ्यो भानगडी सुरू आसा आणि सरकार मात वयर व्हडली व्हडली भाशणां व्हडले व्हडले स्टेटमेंट व्हडल्यो व्हडल्यो गजाली सांगता आणि सगळ्या लोकांक ह्या अंधारान दवरता आणि
अंधार म्हटल्यार दिव्या खाली अंधार म्हणतात तशें भितरल्यान ह्यो सगळ्यो भानगडी सुरू आसात, भितरल्यान सगळी लूट सुरू आसा. आता एक्सायज म्हटल्यार सोऱ्याच्या ह्या धंद्यान कितल्योश्यो टेररिस्ट एक्टिविटीजूय जावपाक शकतात, कारण ह्या धंद्यांतल्यान मेळपी पयसो जो आसा तो अशा तरेच्या अराष्ट्रीय एंटी नॅशनल गजाली खातीर ह्या पयशांचो वापर जाता. आनी त्या खातीर खरें म्हटल्यार ह्या गजालींकडे सरकारान सिरियसली पळोवपाक जाय. दुसरी गजाल, एज अ होम मिनिस्टर एंड एज अ फायनान्स मिनिस्टर जे एक्सायज डिपार्टमेंट येता, हे दोन्ही डिपार्टमेंटां ही चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडेन आसा. आनी त्या खातीर ह्या दोनूय डिपार्टमेंटाचेर ज्या पद्दतीन आयज एलिगेशन जातात, ह्या दोनूय डिपार्टमेंटांनी ज्या पद्दतीन आयज व्यवहार चालल्यात, हे सगळ्यो गजाली जर पळयत जाल्यार सिरियस क्वेश्चन मार्क हो चीफ मिनिस्टराच्या नेतृत्वाचेर येता. आनी त्या खातीर म्हाका दिसता चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या सगळ्या गजालींक सिरियसली पळोवपाची गरज आसा. ह्या सगळ्या गजालींनी जे जे ऑफिशियल्स इन्वॉल्व आसात तांचेर खर कारवाई करपाची गरज आसा. जर हाचेर कारवाई जावंक ना जाल्यार खंय तरी ह्या सिनियर लोकांच्या आशिर्वादानूच ह्यो गजाली चलतात काय कितें असो दुबाव, असो डावट लोकांच्या मनान येवप हातूंत कांयच चुकीचें थारचें ना. फुडलो विशय म्हटल्यार आयजूच आतांच आमी ब्रेकिंग न्यूज कांय मिडियाच्या हेचेर पळयल्यो, त्यो म्हटल्यार मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर जे थळाव्या भुरग्यां खातीर, थळाव्या टॅक्सीकारां खातीर जो ब्लू कॅप टॅक्सी काउंटर जो त्या एअरपोर्टाचेर आसा, तो काउंटर परतून एक फावट GMR कंपनीन बंद केला फॉर सेक्युरिटी पर्पज. दुसरी गजाल, गोवा टॅक्सी ॲप जो GTTCचो ॲप आसा तोवूय फॉर सेक्युरिटी क्लिअरन्स ह्या गजाली खातीर तो बंद दवरला. अशा पद्दतीची ती ब्रेकिंग न्यूज आसली. आता हे सेक्युरिटी क्लिअरन्स म्हटल्यार कितें, तर जे काउंटर चलोवपी जे ग्रुप आसात, जे पदाधिकारी आसात, त्या पदाधिकाऱ्यांच्या सेक्युरिटीच्या संदर्भातले तांकां पासीस हे होम मिनिस्ट्री आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन ह्यो सगळ्यो CISF ह्यो सगळ्यो यंत्रणा ते पासीस इश्यू करतात. बिकॉज एअरपोर्टा सारख्या जाग्याचेर सेक्युरिटी खूप महत्वाची असता. त्या खातीर ह्या सेक्युरिटी क्लिअरन्सा खातीर हे काउंटर बंद करप हातूंत एअरपोर्ट ऑथॉरिटी नाजाल्यार गव्हर्नमेंट ऑथॉरिटीची चूक ना, कारण सेक्युरिटीच्या बाबतीत कसलीच तडजोड ही करप शक्य ना. पुणून हातूंतल्यान वेगवेगळे प्रश्न निर्माण जातात. एक प्रश्न म्हटल्यार जी थळावी ब्लू कॅप टॅक्सी जो काउंटर आसा तो थळाव्या भुरग्यांनी, थळाव्या लोकांनी आंदोलन करून हो काउंटर मेळयलो आसा. पुणून ह्या काउंटराच्या नांवा सकयल आमच्या गोंयच्या राज्य सरकारान निव्वळ पेडणेकार भुरग्यांची थट्टा चलयल्ली आसा. हो काउंटर सुरू केलो खरो, पुणून थंय काउंटर सुरू करपाक GMR कंपनीन जो एग्रीमेंट केला, त्या एग्रीमेंटान ज्यो ज्यो प्रोविजन्स आसात, ज्यो ज्यो क्लॉजीस आसात, वेगवेगळ्या पद्दतीन ह्या काउंटरा कडल्यान फीज नाजाल्यार आनी कसले सर्व्हिस टॅक्स आनी बाकीचे सगळे टॅक्स हे सगळे जर पळयत जाल्यार त्या काउंटराचेर बिझनस करप हो खंयच्याच पद्दतीन व्यावहारीक थाराना अव्यावहारीक जाता. म्हटल्यार त्या काउंटराचेर जे टॅक्सीवाले आसात तांकां दिसाक मेळोन एक भाडें, आनी त्या भाड्यांतले ऑलमोस्ट 25 to 30% पैसे हे ह्या वेगवेगळ्या फिजांनी कट जातात. म्हटल्यार थंय मागीर त्या काउंटराचेर टॅक्सी चलोवन फायदो कितें अशी परिस्थिती निर्माण जाल्या. आनी ही परिस्थिती निर्माण जाल्ल्या कारणान ह्याच काउंटराचेर ब्लू कॅप टॅक्सी आसलेले भुरगे तशेंच हेर भुरगे हांणी एक वेगळी आपली टॅक्सी संघटना तयार केल्या. आनी ह्यो टॅक्सी मागीर खंय तरी पार्किंग लॉटान लावन नाजाल्यार एअरपोर्टाच्या भायर ह्यो टॅक्सी लावन डायरेक्ट कस्टमर मेळोवपाचे प्रकार ह्यो सध्या सुरू आसात. आता ह्यो सगळ्यो गजाली ह्यो सरकारच्या चुकीच्या धोरणाक लागून सुरू आसात. आनी अशा पद्दतीन धडपड करून आयज ह्या टॅक्सीवाल्यांक आपले पोट भरचें पडटा. खुबशे लोक गोंयांत जेन्ना जेन्ना टॅक्सीचो विशय येता त्या वेळार जेन्ना आमी टॅक्सीवाल्यांची सायड घेतात तेन्ना खुबशा लोकांक राग येता. खुबशे जाण लोक आमचेर आरोप करता की तूं टॅक्सीवाल्यांचो विशय घेवं नाका, टॅक्सीवाले खूब मस्ती करतात, टॅक्सीवाले खुबश्यो इलिगल गजाली करतात. ह्यो सगळ्यो गजाली ह्यो पुरायपणान खऱ्यो न्हू. टॅक्सीवाल्यांचो विशय हो आयज मेरेन पेंडिंग कित्याक उरला, तर ह्या टॅक्सीवाल्यांचे म्हणणें व्यवस्थित पद्दतीन आयकून घेवपाकूच सरकार तयार ना. सगळ्यो ज्यो ऑथॉरिटीज आसात, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट, ऑल अदर कन्सर्न ऑथॉरिटीज हांणी सगळ्यांनी एकठांय रावन
जर हे टॅक्सीवाल्यांचे ए टू झेड जर सगळे विषय समजून घेत आणि ताचेर जर कितें तरी व्यवस्थित पद्धतीन उपाययोजना जर जायत जाल्यार हो विषय जाग्यार पडपाक शकता। पुणून सरकारचो हेतू, सरकारचो मोटीव जो आसा तो क्लियर ना। सरकार कोणाक तरी या टॅक्सी बिझनेसाच्या नावान कोणाक तरी फेवर करपाक सोदता, कोणाचे तरी भितर सेल्फ इंटरेस्ट आसात आणि ते इंटरेस्ट सांबाळपाक लागून सरकार या टॅक्सीवाल्यांची फकाणां करता। आयज पेडणेकारांनी जी मोपा एअरपोर्टा खातीर ऑलमोस्ट 80 to 90 लाख स्क्वेअर मीटर जमीन दिली, त्या पेडणेकारांक ऑलमोस्ट 70 to 75% लोकांक अजून कॉम्पेन्सेशनाचो एक पैसो मेळोंक ना। हे कॉम्पेन्सेशनाचे ऑलमोस्ट 40 to 45 crore रुपीज आयज ईडीसी कडेन पडून आसात आणि ईडीसी त्या पैशाचेर इंटरेस्ट घेता आणि इंटरेस्ट घेवन ईडीसी आपलो रेव्हेन्यू म्हणून सरकाराक चेक दर वर्सा दिता। हे पैसे थंयच आसात। एअरपोर्टाचेर नोकऱ्यो मेळ्ळ्यो जाल्यार नोकरेच्या नावांनी दुसरी थट्टा ही पेडणेकारांची सुरू आसा। नोकऱ्यो म्हणटात त्यो एक परमनंट मनशाचे लायफ घडपी अशा पद्धतीचे एम्प्लॉयमेंट मेळप खूप गरजेचे असले, पुणून कॉन्ट्रॅक्ट बेजीस आयज नोकऱ्यो पेडणेकारांक मेळ्ळ्यात आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेजीस नोकऱ्यो पेडणेकारांक दिवन आयज सरकार मिरयता की आमी शेकड्यांनी पेडणेकारांक नोकऱ्यो दिल्यो म्हणून। बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज जर पळयशात जाल्यार मात्तूय काय ना। अशा तरेन सगळ्या तरेन आयज ज्या पेडणेकारांनी ह्या एअरपोर्टाक लागून येदो व्हडलो त्याग केलो, आपल्यो जमनी दिल्यो आणि ह्यो जमनी कसल्यो तर त्या जमनींतल्यान त्या लोकांक उत्पन्न मेळटालें, तेंच्यो काजी आसल्यो, तेंचे हेर थंय उत्पन्न आसली, त्यो सगळ्यो जमनी काडून लोकांनी बऱ्या तरेन सरकाराक दिल्यो आणि त्याचो परिणाम असो जालो की आयज हे लोक देशोधडीक लागलेले आसात। ह्या लोकांचो पुरायपणान भ्रमनिरास जाल्लो आसा, सरकारान पुरायपणान ह्या लोकांक फटयल्ले आसा आणि ह्या लोकांचे कांयच आयकून घेवप ना अशें धोरण सरकारान राबयल्लें आसा। आता तुम्ही म्हणटले अशें जर आसात जाल्यार मागीर हे लोक सरकारा फाटल्यान कित्याक नाचतात? हीच तर खरी परिस्थिती आसा। आता आमी उदाहरणूच घेवया ह्या टॅक्सीवाल्यांचे। टॅक्सी बिझनेस खुबशा जाणांक लोकांक दिसता, टॅक्सी बिझनेस करपी जे टॅक्सीवाले असतात ते केन्ना केन्ना लोकांक गळ्यान चेन घालून दिसतात, हातान मशकत घालून दिसतात, नाजाल्यार लग्नांनी त्यांची बायलां ही सगळी भांगरांनी मडयल्ली दिसतात। हो सगळो तांचो कश्टाचे फळ, पुणून ह्या कश्टाच्या फळाक लागून तांचो दोष करप नाजाल्यार तांचेर जळप हे योग्य न्हू। पोट भरपा खातीर गोंयकार तरणाटो जो आसा तो टॅक्सीचो बिझनेस करता, हाचो अर्थ तुम्ही ताका जर मुंबई, पुण्या, बेंगलोर ह्या टॅक्सीवाल्यांकडे नाजाल्यार दिल्लीच्या टॅक्सीवाल्यांकडे कंपेअर करतले, जो टॅक्सीवालो बाबडो पोट भरपाक लागून सदांच मान सकयल घालून साप साप पात्रांव पात्रांव अशा पद्धतीन जो वागता तसो टॅक्सीवालो गोंयकार वागचो अशी जर तुमची इच्छा आसत जाल्यार ते मात्तूय मानून घेवपाक आमी तयार जावचे ना। आमचो टॅक्सीवालो हो हांगासरल्या पारंपारीक टुरिझम बिझनेसांतल्यान तयार जाल्लो टॅक्सीवालो, स्वाभिमानी टॅक्सीवालो जो छाती फुडें करून हो व्यवसाय करता, आपली फॅमिली त्या व्यवसायाचेर पोसता, आपल्या भुरग्यांक त्या व्यवसायाचेर शिकयता, आपल्या बायलांक त्या व्यवसायाचेर भांगर करता। पुणून जेन्ना जेन्ना ह्या व्यवसायाचे संकट येता तेन्ना तेन्ना हो जो पैसो तो मिरयता, तोच पैसो घेवन तो त्या संकटांतल्यान आपलो बिझनेस सांबाळटा। सो टॅक्सीवाल्यांकडे फक्त एके नेगेटिव्ह नदरेंतल्यान पळोवन चलचें ना। नो डाऊट टॅक्सीवाले 100% बरे वागतात, 100% त्यांची कांयच चूक ना अशें मात्तूय जावपाक शकना। टॅक्सीवाले काय मस्ती करतात, काय टॅक्सीवाले टुरिस्टांक नाजाल्यार हेर गिरायकांक फटयतात, काय टॅक्सीवाले दादागिरी करतात, काय टॅक्सीवाल्यांच्यो खूप टॅक्सी आसात आणि त्यो आपले मोनोपॉली करपाक लागून ह्या बिझनेसान कांयच व्यवस्थित पद्धतीन हो बिझनेस स्थिर स्थावर जावपाक दिनात। ह्यो सगळ्यो गजाली मान्य, पुणून हाचो अर्थ सरसकट गोंयकार टॅक्सीवाल्यांक जर आमी दोष दिवपाक लागले, गोंयकार टॅक्सीवाल्यांक जर आमी फटींग म्हणपाक लागले, गोंयकार टॅक्सीवाल्यांक जर आमी माफिया म्हणपाक लागले जाल्यार ह्या टॅक्सीच्याच बिझनेसाचेर चडशे गोंयकार तरणाटे हे आपले पोट भरतात हे आमी विसरूंक फावना। ते जर हो बिझनेस तांकां मेळोंक ना जाल्यार हेच टॅक्सीवाले किंवा हेच तरणाटे सरकार तांच्या उदरनिर्वाहाची कितें व्यवस्था करतलो होवूय प्रश्न तितकोच गरजेचो आसा। आयज पेडणेच्या टॅक्सीवाल्यांनी तरणाट्यांनी नोकरी सोदून सोदून ते कंटाळले म्हणून ह्या टॅक्सीच्या बिझनेसान पडले। आता टॅक्सीचे मेंटेनन्स, अदर फीज, मागीर हप्ते, तातूंत ताची फॅमिली चालपाक जाय,
हो सगळो जर हिशोब तुम्ही जर शांत पद्धतीन बसून जर हो सगळो हिशोब जर करीत जाल्यार तुमच्या लक्षात येतले की कितें परिस्थिती ह्या टॅक्सीवाल्यांची असता। लोकांक दिसता तो बरोच कमयता म्हणून, तशें मातूय ना। आयज लोकांच्या ह्या पेडणेकाराच्या तरणाट्याच्या गळ्याक फांस लागलेलो आसा या टॅक्सीच्या बिझनसाचो। आयज भाडी मेळटा म्हणसर तेंची नाकी नव परिस्थिती जाता, पुणून झॅम तेंची हराम जाल्ली आसा। कारण जर भायर सरोंक ना जाल्यार म्हयन्याचो हप्तो चुकतलो, म्हयन्याचो खर्च चुकतलो, ह्या चिंतेन हे टॅक्सीवाले रात दीस आयज तळमळटात। खूबश्या जाणांक दिसता ते जेन्ना एन्जॉय करतात, ते जेन्ना सोसायटी भितर जेन्ना वावुरतात तेन्ना खूबश्या जाणांक दिसता हे सुशेगाद आसात म्हणून। ते जरी सुशेगाद दिसतात तरी तांच्या तकलेन ह्या व्यवसायाची जे टेन्शन आसा, ह्या व्यवसायाक लागून, ह्या व्यवसायाच्या बाकीच्या सगळ्या भानगडीक लागून आयज ज्या तकलेर पेस घेऊन हे सगळे टॅक्सीवाले काम करतात ते तांच्याकडे ज्याचो संबंध आसा तांकांच कळपाक शकता। आता सरकार हे मुद्दम करता काय कितें, कारण ह्या टॅक्सीवाल्यांक जर मेकळीक मेळ्ळी, ते जर सुशेगाद जाले, त्यांका जर व्यवस्थित सुशेगाद बिझनस मेळपाक लागलो जाल्यार ते हेर गजालींनी लक्ष घालतले, राजकारण्यांक नाकी नव करतले, राजकारण्यांक व्यवस्थित जगपाक दिवचे ना, आपले तकले वापरतले, स्वयंपूर्ण जातले। आणि स्वयंपूर्ण जर हे बारीक लोक जर स्वयंपूर्ण जायत, आपल्या पायांचेर जर उबे जायत जाल्यार मागीर ह्या राजकारण्याची लाचारी ते कित्याक लागून करतले, ह्या राजकारण्या मुखार तकली सकयल घालून ते कित्याक लागून येतले, पात्रांव साहेब आपल्याक थोडी हेल्प कर अशें म्हणपाक ते कित्याक लागून येतले। तर ह्यो सगळ्यो गजाली ह्यो आमच्या राजकारण्यांक जाल्ल्यो जाय। परतून परतून आपले लोक आपल्याकडे येवपाक जाय, कितें ना कितें तरी निमतान मदत मागपाक येवपाक जाय। खंयच्या ना खंयच्या तरी बाबतीन हे लोक सदांच आपल्या उपकारा सकयल रावपाक जाय, जाल्यारूच आपले राजकारण जावपाक शकता। ही राजकारण्याची मेंटॅलिटी, आणि त्या खातीर ही परिस्थिती अशीच उरपाक लागून हे सगळ्यो गजाली घडटात काय कितें असोय हातूंतल्यान आता प्रश्न निर्माण जाता। आणि त्या खातीर पेडणेच्या टॅक्सीवाल्यांच्या ह्या विशयाचो सरकारान खरोच गंभीरपणान विचार करपाची वेळ येयल्ली आसा। मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी खूबशे फावटी तांकां उतर दिल्लें की आपूण तुमकां आयकतलो म्हणून। म्हाका दिसता मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्यस्त कामांतल्यान एक 2 दीस फक्त आणि फक्त पेडण्याच्या ह्या वेगवेगळ्या विशया खातीर काडचे। सकाळ फुडें येवन पेडणे बसचे, मोपा एअरपोर्टाचेर काम करपी थळावे तरणाटे, टॅक्सीवाले, त्या भायर बाकीचे हेर ज्यो गजाली आसात ज्यांच्यो जमनी गेल्या आनी कॉम्पेन्सेशन मेळोंक ना ते लोक, अशा सगळ्या लोकांचे म्हणणे शांतपणान आयकून घेवपाचे। जी कन्सर्न डिपार्टमेंट्स आसात त्या डिपार्टमेंटाच्या ऑफिशियलाकूय आपल्या बरोबर हाडचे आणि एकदा हे सगळे विषय आयकून घेऊन तेचेर कशा तरेन तोडगो काडपाक जाता, कशा तरेन तातूंतल्यान वाट काडपाक जाता हाचेर विचार करून मुख्यमंत्र्यांनी ह्या लोकांक खरें म्हटल्यार दिलासो दिवपाची गरज आसा। पूण दुर्दैवान खंयच्याच पद्दतीन कोणूच कोणाक आयकपाक आयज कोणाकूच वेळ ना। केन्ना तरी आंदोलन केल्या उपरांत मागीर आपल्या बंगल्यार आफप आनी मागीर प्रश्न तांचो सुटावो केलो, अशा पद्दतीन विधानां केली काय विषय सोंपलो, परतून येरे म्हाज्या मागल्यात, अशा पद्दतीन हो प्रकार आता फाटली कितलीशीच वर्सां सुरू आसात। मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडेन आमी विनवणी करता, ते पालक मंत्री म्हणून तांणी पेडणे मतदारसंघाची जबाबदारी घेतलेली आसा। जर खरेच मनांतल्यान ते पालक म्हणून जर पेडणे तालुक्याक आणि पेडणे मतदारसंघाक जर न्याय दिवपाक सोदतात जाल्यार तांणी पेडणे मतदारसंघा खातीर, पेडणे तालुक्या खातीर आपलो वेळ दिवचो पडटलो आणि हे सगळे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाचेर तांणी तोडगो काडचो पडटलो। म्हाका दिसता वेगवेगळे विषय आसात, कितलेशेच विषय आयज गोंयांत सुरू आसात, पुणून सरकार आणि सरकारी पक्ष हो ज्या पद्दतीन आयज वेगवेगळी विधानां करता म्हटल्यार सगळीकडे व्यवस्थित सगळें चल्लां, सगळे लोक सुखी समाधानी आसात, कितल्योश्योच नोकऱ्यो सरकारान तयार केल्ल्यो आसा, बिझनस ऑपॉर्च्युनिटी तयार केल्ली आसा, पुराय गोंयांत सगळीकडे सुख शांती आसा, सगळें गोंय स्वयंपूर्ण जाल्लेलें आसा, सगळें गोंय आत्मनिर्भर जाल्लेलें आसा। हांगासर दुख्खी म्हणटा ते कोणूच ना, कोणाकूच हांगा कसल्याच पद्दतीचे टेन्शन ना। अशा पद्दतीचो एक भ्रम, अशा पद्दतीचे एक चित्र, अशा पद्दतीचे एक वातावरण तयार करपाचे जाणीवपूर्वक प्रयत्न सरकार आणि सरकारी पक्ष करता। परंतु इन रियालिटी जर तुम्ही पळयशात जाल्यार सर्वसामान्य लोकांक प्रश्नाचेर प्रश्न, अडचणीचेर अडचणी, टेन्शनाचेर टेन्शनां ही सुरूच आसात आणि तातूंतल्यान कशी वाट काडप
तातूंतल्यान कसो फुडें वचप हो प्रश्न सर्वसामान्य घटकांक पडलो आसा। म्हाका दिसता ह्या आभासी वातावरणांतल्यान सरकार आणि सरकारी पक्षान भायर सरपाची गरज आसा, रियलिटी समजून घेवपाची गरज आसा। जर तुम्ही रियलिटी समजून घेत जाल्यारूच ह्या विशयाचेर उत्तर नाजाल्यार तोडगो मेळपाक शकता, नाजाल्यार तुम्ही निव्वळ लोकांची फकाणां करतले आणि लोकांची फकाणां जेन्ना खंयच्याच राजकीय पक्षान सुरू केली, फकाणां चलयली जाल्यार ताचो परिणाम कितें जाव येता हें आमी आतां मेरेनच्या राजकीय इतिहासान पळयल्लेच आसा। ही रिस्क हे सरकार आणि ह्या सरकारचो पक्ष घेवचो ना अशी आस्त आमी बाळगुया। तर अशा तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार येत रावतले। आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात। आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लाईक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात। गांवकारी हे इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म, हे प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या सपोर्टाचेर, तुमच्या तेक्याचेर सुरू आसा। ह्या प्लॅटफॉर्मा खातीर तुम्ही बारीकान बारीक मदत करून हो प्लॅटफॉर्म योग्य पद्धतीन चलपाक लागून आमकां तुम्ही सपोर्ट करपाक शकतात। आमकां तुम्ही दर म्हयन्याक फक्त 100 रुपया डोनेट करशात जाल्यार हो गांवकारी इंडिपेंडंट प्लॅटफॉर्म व्यवस्थित पद्धतीन चलपाक शकता। आमची यूट्यूब मेंबरशिप तुमच्या खातीर अवेलेबल आसा। यूट्यूबाचेर जॉइन म्हणून जे ऑप्शन आसा ते जर तुम्ही क्लिक करशात जाल्यार 2-3 तुमकां ऑप्शन्स मेंबरशिपीच्यो थंयसर मेळटल्यो। तुमकां खरेंच दिसता की गांवकारी यूट्यूब इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म जर बरें काम करता जाल्यारूच तुम्ही ताका सपोर्ट करचो। हांव सांगता म्हणून निश्चित तुम्ही तसो सपोर्ट करचो न्हू। तुमकां दिसता, तुमकां पडटा जाल्यारूच तुम्ही सपोर्ट करचो। तेवूय आमकां कळपाक लागून की खरेंच आमी जें कितें करतात ते योग्य करतात काय आमी जें कितें करतात ते लोकांक मानवना हेवूय आमकां कळपाक जाय। तर अशा तरेन वेगवेगळे विशय घेवन आमी तुमच्या मुखार येत रावतले। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं।